नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी सावी आहे, सावी तिथे आवरत असते काम. तर इकडं अंगद जो अंगद असतो तो व्हिडिओ काढतो आणि तो सांगत असतो की मी माझा जीव देत आहे सावी मुजुमदारमुळे आणि माझ्या मरणाला कारणीभूत असेल ती सावी धैर्य मुजुमदार. तेवढ्यात ते पोलीस येतात. पोलीस त्या अंगदला खाली उतरवतात, त्याला पकडतात आणि म्हणतात तुम्ही असं काही करू शकत नाही, नाहीतर आम्ही बघा काय करू. आणि तर त्याला घेऊन जातात. तर आता इकडं जे पोलीस आहेत ते म्हणतात की तुमच्यावर हे सगळं कोणी केलं. तर तो अंगद सांगतो सावी मुजुमदार, सावी धैर्य मुजुमदार. तर ते पोलीस म्हणतात की चला आपल्याला जावं लागेल आता मुजुमदारांच्या घरी. आणि आता ते मुजुमदारांच्या घरी यायला निघतात. तर आता इकडं जी सावी आहे ती मोबाईलवर न्यूज बघते. ती म्हणते असं होऊ शकत नाही, मी काय केलं या अंगदसोबत, अंगदने असा का व्हिडिओ टाकला असेल. तेवढ्यात खाली पोलीस येतात आणि मग तिला सावीला आवाज देतात, सावी खाली आहे, पोलीस आले आहे. तर आता सावी खाली येते, म्हणते की मी खरंच काही केलं नाहीये. तर तो म्हणतो की नाही, तुम्ही एका त्या अंगदला जीव देण्यासाठी प्रवृत्त केला आहे, तुम्ही त्याच्यावरती अतिप्रसंग केला आहे असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात का हो काय बोलताय तुम्ही. सावी म्हणते नंतर की आम्हाला माहिती झालं आहे सगळं काही, चला तुम्हाला अटक करायला आलो आहे मी ते. आणि आता कोणीच धैर्य पण नसतो. भास्करला तर खूप आनंद होतो, पण अवंती नीता यांना खूप वाईट वाटतं. त्या तोंडालाच हात लावतात. तर इकडं धैर्य आणि इरा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेवढ्यात आता धैर्य मोबाईलवरती न्यूज बघतो आणि धैर्य म्हणतो की मला माहीत नाहीये, सावी असं काही करू शकत नाही. धैर्य गाडीत बसतो आणि घरी यायला निघतो. आणि आता इकडं सावीला पोलीस घेऊन चाललेले असतात. तेवढ्या त्या धैर्य येतो आणि म्हणतो थांबा, सावीने असं काहीही केलं नाहीये. तर तो मोबाईलवर दाखवतो पोलीस. तसं धैर्य मोबाईल पण फोडून टाकतो आणि म्हणतो की सावीने असं काही केलं नाही, सावी तू काळजी करू नको, तुझा नवरा तुला निर्दोष सोडेल असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे. खरंच सावीला पोलीस अटक करून घेऊन जातील का आणि धैर्य त्यांच्या तावडीतून सावीला वाचवेल का, धैर्य सावीला निर्दोष साबित करेल का, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.